लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. पिहूने एक चित्र काढलेलं असतं. ते चित्र घेऊन ती नंदिनी समोर आलेली असते. नंदिनीला ती ते चित्र दाखवते. नंदिनीने ते चित्र पाहिल्यावर ती म्हणत असते, अगं पिहू, हे चित्र तर मला वाटते आमच्या लग्नातलं आहे. इथे पार्थ आहेत आणि माझ्या चित्रासमोर तू असं क्रॉस का केलंयस? तेव्हा पिहू म्हणते, हो, हे तुमच्याच लग्नातलं चित्र आहे. पण अगं मग माझ्या ह्याला क्रॉस का केलंयस तू? मग तू तेव्हा लग्नामध्ये नव्हतेस ना? तुला खरं सांगू नंदिनी वहिनी, इथे वसुमावशीने दीपकला सांगून तुला त्या लग्नामधून किडनॅप केलं होतं. काय बोलतेस पिहू हे तू? हो, मी खरंच बोलते. इकडे अनिशा आणि काव्या, अनिशाला सोडवायण्यासाठी काव्या तिच्यासोबत निघालेली असते. अनिशा म्हणत होती, खरं सांगू का, तू ना पार्थला येऊ द्यायला पाहिजे होतेस आपल्यासोबत. त्यावर काव्या म्हणत असते, काय गरज आहे? पण खरं सांगू का काव्या, तू पार्थला ओळखायला हवंयस. तू त्यांना ओळखत नाहीयेस, समजून घेत नाहीयेस. काव्या म्हणत असते, कशाला? काय करायचं आहे? अगं, ते जर आपल्यासोबत ह्या प्रवासात आले असते तर छान आठवणी क्रिएट झाल्या नसत्या का? तेव्हाच काव्या म्हणत असते, काय गरज आहे उगाचच आठवणी क्रिएट करायची? तसंही 6 महिने आहेत ना आठवणी क्रिएट करायला, आणि तशी मी एकटीच बरी आहे. काही गरज नाही आठवणी वगैरे क्रिएट करायची. त्यावर अनिशा म्हणत असते, पण काव्या एकटी, खरंच एकटी? पण हे युनिवर्स ना कधीच एकटीला असं सोडत नाही. त्यावर काव्या म्हणत असते, ए अनिशा, उगाचच काहीही बोलू नकोस. आता तसंही 6 महिन्याने आम्ही वेगळे होणारच आहोत ना. मग कसल्या आठवणी आणि मग तू कसलं काय घेऊन बसतेस? असं काही एक होणार नाही. तुला एक गोष्ट सांगू का, आज तू पार्थला येऊ दिलं नाहीस, त्यांना वेगळं ठेवलंयस. आणि पण एक गोष्ट सांगू, युनिवर्स ना दोघांना एकत्र आणण्यासाठी नक्कीच काहीतरी जुगाड करत असतं. त्यावरच काव्या म्हणत असते, काय म्हणालीस तू? जुगाड? जुगाड करतं म्हणतेस? मग ते युनिवर्स अशी का बरं जुगाड करत नाही? अनिशाचं आणि त्या बोक्याचं कायमचं तोंड बंद करेल अशी. ह्या युनिवर्समध्ये सगळ्यात जास्त बडबड करणाऱ्या व्यक्ती कोण असतील तर तुम्ही दोघं आहात, समजलं? त्यावरच अनिशा म्हणत असते, काय यार काव्या, खरंच तुला काहीही कळत नाही आहे. त्यावर काव्या म्हणते, हो हो, मला ना काहीही कळत नाही, तुम्हाला दोघांना सगळं काही कळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची ते सोड, एक गोष्ट केलीस का? आईला तू इथे आपण निघण्याआधी फोन केलायस का? मी केला होता फोन. बरं झालं फोन केला होतास ना. आता बघ आई, तुला जास्त पाहिल्यापेक्षा मला जास्त बघूनच ती लवकर बरी होणार आहे. आणि पण अनिशा, एक गोष्ट सांगू का, मला ना जास्त वेळ नाही थांबता येणार. मी फक्त आईला पाहिल, 2 शब्द बोलेल आणि लगेचच निघेल. त्यावर अनिशा म्हणत असते, हो चालेल ना. असं म्हणूनच आता दोघींनी त्यांच्या प्रवासाला इथे सुरुवात केलेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आज जरा आपले पार्थराजे जे आहेत ते थोडेसे उशिरा उठलेले असतात. आणि उशिरा उठल्यानंतर डोळे चोळतच खाली आलेले असतात. मानिनी गुड मॉर्निंग विश करत असते आणि तो म्हणत असतो गुड मॉर्निंग. तेव्हा ती म्हणते, काय मग आज पार्थ देशमुख खूपच उशिरा उठलेले आहेत? हो, काय ना गेस्ट रूममध्ये झोपलो होतो ना, म्हणून थोडंसं. अच्छा, का बरं तुझ्यावर गेस्ट रूममध्ये झोपण्याची का बरं वेळ आलेली आहे? नाही, असं वेळ वगैरे काही नाही आहे. ती बडबड ना खूप जास्त ऐकण्यापेक्षा आणि किरकिर ऐकण्यापेक्षा म्हटलं गेस्ट रूममध्ये झोपावं. काय म्हणजे काव्या, काय गं काव्या, बघ हा तुला बडबड करतो म्हणतोय. आणि लगेचच पार्थ बाजूला वळून पाहतो आणि काव्या नसतेच. तेव्हाच म्हणतो, अगं आई काय काहीही. अरे एवढा घाबरतोस तू काव्याला? पण काळजी करू नकोस. अनिशा आणि काव्या सकाळी लवकरच गेल्यात. अनिशाला ती सोडवण्यासाठी गेली. काय? हां, कॅब बुक करून गेलेली आहे. अच्छा, पण मला एक गोष्ट सांग पार्थ, तू का बरं नाही सोडवायला गेलाय? तेव्हाच पार्थला आठवतं की अरे रे, मी तर सोडवायला जाणार होतो आणि सोडवायला तर गेलंच नाही. जेव्हा पार्थ म्हणत होता की मला सोबत यायचं आहे, त्यावरच काव्याने स्पष्टपणे नकार दिला होता की काही गरज नाही आहे यायची वगैरे. आता मानिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे मला वाटतंय की तुला येऊ दिलं नाही आहे का? तर इकडे मात्र पार्थने सरळ खोटं बोललेलं असतं. ती गोष्ट नंदिनीला समजलेली असते. तो म्हटलेला असतो की नाही जाऊ देत, बायकांना पण त्यांचं कळलं पाहिजे ना कुठे जायचं. प्रत्येक वेळी नवऱ्याने का बरं सोडायला यायचं असतं? काही गरज नाही आहे. बरं माहिती आहे, सरळ खोटं बोलतो. जा आंघोळ करून ये पटकन. आता इकडे नंदिनीला सगळं काही आठवत असतं. कशा पद्धतीने पिहूने सगळं सांगितलेलं असतं. पिहू म्हटली की हे बघ, हे खरंच आहे. त्यावर नंदिनीने तिला विचारलं असतं की पिहू बाळा, नाही तू काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. त्यावर पिहू म्हणते, नाही नंदिनी वहिनी, मी खरं ऐकलेलं आहे. जेव्हा बघ मी इथे
मावशीच्या खोलीच्या बाहेर होते तेव्हा मावशी म्हणत होती मी कसं दीपकला हाताशी धरून नंदिनीलाच त्या लग्नातून किडनॅप केलं. आणि खरं सांगू का नंदिनी वहिनी, मी तेव्हापासून तुला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मला नाही सांगता येत होतं. त्या दिवशी म्हणजेच नंदिनी म्हणते म्हणजे तू हे सगळं मनात ठेवलंस त्यामुळे तुला फिट्स येतात. त्यावर ती म्हणत असते हो हो नंदिनी वहिनी, त्यामुळेच मला फिट्स येत होत्या. आणि तुला आठवते त्या दिवशी सुद्धा मी सांगण्याचा विचार केला होता ॲनिव्हर्सरी दिवशी, पण मला पुन्हा एकदा वसुमावशीने घाबरवलं. ती म्हटली जर तू ही गोष्ट घरातील कोणालाही सांगितलीस तर तुला तुझ्या आईबाबांना आणि बहिणीला घराबाहेर हकलून देईल, म्हणून मी नाही सांगितलं. आणि त्या दिवशी तुला आठवते मी केक न खाताच तिथून निघून गेले. मी खूप घाबरली होती ग नंदिनी वहिनी. आता लगेचच नंदिनी विचार करते आणि पिहू लगेचच तिला मिठी मारत असते. नंदिनी पिहूला शांत करत असते. ती म्हणत असते हे बघ पिहू बाळा, प्लीज तू शांत हो, प्लीज तू रडू नकोस ना. आणि तेव्हा आता इथे पिहू म्हणत असते पण खरं सांगू मी तुम्हाला सांगणार नव्हते हे सगळं काही, कारण आता तुम्हाला सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागले होते. तुम्ही आता सगळे एकत्र छान हसत खेळत होतात, म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं. तर इकडे नंदिनीला सगळा झालेला प्रकार आठवत असतो, कशा पद्धतीने सगळं काही झालेलं आहे. नाही नाही नाही, हे सगळं वसुआत्याने केले. का केले वसुआत्याने? वसुआत्याच्या ह्या करण्यामुळे पार्थ आणि काव्याला मनाविरुद्ध लग्न करावे लागले, त्यांच्या आयुष्याची वाट लागली. त्याचसोबत इथे माझ्या आईबाबांना नाही त्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्यात. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेलेत, संशय घेतला गेलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ऐनवेळी जीवा माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झालेले आहेत. हे सगळं गोष्टी ह्या कशा मी आता हँडल करू? ह्या सगळ्या गोष्टींना कशी मी सामोरे जाऊ? आता हे सगळं जर कोणाला कळलं तर हे सगळं देशमुख घरानं हादरून जाईल. काय करू मी, काय करू असाच ती विचार करत असते. डोळ्यातून अश्रू ओघळतच असतात. तेवढ्यातच तिथे जीवा धावतच आलेला असतो आणि तो धावत आल्याबरोबरच तिला नंदिनी अशी हाक मारतो. आणि नंदिनीला एवढं अस्वस्थ, डोळ्यामध्ये अश्रू पाहून तो सुद्धा थोडासा अस्वस्थ होतो. त्यावर नंदिनीकडे पाहिल्याबरोबर तो म्हणत असतो काय झाले नंदिनी, तू थोडी थकलेली दिसतेस, झोप झाली नाही आहे का तुझी, काय त्रास होते का तुला, तू आजारी आहेस का? त्यावरच नंदिनी चिडत्याने म्हणत असते बास ना जीवा, एका वेळी किती प्रश्न विचारणार आहात, गप्प बसा जरा. त्यावर जीवा म्हणत असतो बरं ठीक आहे थोडंसं पाणी पे, तुला बरं वाटेल. त्यावर नंदिनी म्हणत असते नको म्हटलंय ना मला. पण जीवा म्हणत असतो बरं ठीक आहे, काय झालं ते तरी सांगशील का, पाणी पे, राग शांत होतो. त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा मी तुम्हाला नको म्हटलंय तरी सुद्धा तुम्हाला समजत नाही का? त्यावरच जीवा म्हणत असतो बरं ठीक आहे, मी नाही बोलत आहे, तुला जर मला काही सांगावंसं वाटत असेल तर तू सांगू शकतेस, तुला सांगायचं असेल तर. त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्ही जिमला जाणार होतात ना? त्यावर तो म्हणत असतो नाही, तुला या अवस्थेत पाहिल्यानंतर मी जिमला नाही जाऊ शकत. तेव्हा हे बघ तू असं मनामध्ये ठेवू नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते नाही मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. तेव्हा तो म्हणत असतो का, काय झालंय असं, काय नाही सांगू शकत तू, काही झालंय का? ना पण तू मला सांग, मी काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्यावर सोल्युशन देऊ शकतो ना. आता नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो खरंच मी ह्यांची राय घ्यावी का? त्यावरच नंदिनी म्हणत असते खरंच नक्कीच, मग मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून विचारते, तुम्ही सांगाल? त्यावरच नंदिनी विचारते त्याला म्हणत असते मला तुमच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट कळली की त्यामुळे अख्खं हे देशमुख घर, हे पूर्ण घर हादरू शकतं, तर त्यावेळेस मी काय केलं पाहिजे? वर नंदिनी म्हणत असते सांगा ना जीवा, सांगा, बोला ना, काय केलं पाहिजे मी त्यावेळी, काय केलं पाहिजे? त्यावरच जीवा म्हणत असतो हे बघ तू तेच केलं पाहिजेस जे सत्य आणि योग्य आहे. तू एकेवेळी म्हटली होतीस मी माझं नुकसान करणाऱ्याला मी माफ करू शकते, पण माझा विश्वासघात करणाऱ्याला मी कधीच माफ करू शकत नाही. मग आत्तासुद्धा मी तुला तेच सांगतो, तुला जे सत्य आणि जे योग्य आहे ते तेच करा बस. नंदिनी विचार करत असते नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले, जीवाने मला हिंट दिलेली आहे. आता तिचा ती निर्णय घेण्यासाठी समर्थ झालेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ अंघोळ करून फ्रेश होऊन आलेला असतो आणि तेव्हाच तो त्याचा चष्मा शोधत असतो. त्याचा तर चष्मा सापडत नाही, पण आपल्या काव्याचा चष्मा त्याला तिथे दिसतो आणि तो हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो चष्मा बघितलं, चष्मा पण इथेच विसरल्या. खरंच एक नंबरची विसरभोळी मांजर आहे ही, किती विसरावं एखाद्या माणसानं खरंच. पण काय करायचं आता जर फोन करून विचारायला गेलं तर अजिबातच व्यवस्थित बोलणार नाही. काय करू, पोहोचले असतील का, पण पोहोचले की नाही ही सुद्धा गोष्ट मला सांगितली सुद्धा नाही आहे साधी, काय करावं? काय नाही खरंच मी फोन करू का? पण जर फोन केला तर पुन्हा आणखी माझ्यावर फिसकटणार आहे ही मांजर, मग काय करावं मला कळतच नाही. त्याचसोबत आता तो म्हणत असतो नाही
इथे मांजरीला तर नाही फोन करू शकत, पण मैत्रिणीला मी नक्कीच फोन करू शकतो ना, असं म्हणून लगेचच तो आता अनिशाला कॉल करत असतो. अनिशाला कॉल केल्याबरोबरच म्हणत असतो, काय मग पोहोचलात का तुम्ही दोघी पण? त्यावर अनिशा म्हणत असते, हो हो पोहोचलो आम्ही, बराच वेळ झालं पोहोचून. त्यावरच आता पार्थ म्हणत असतो, अच्छा पोहोचला आहात का, बरं बरं ठीक आहे. आता तुमच्या आईची तब्येत कशी आहे? त्यावरच आता अनिशा म्हणत असते, हो आता आईची तब्येतसुद्धा अगदी एकदमच ओके आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. बाकी? त्यावर अनिशा म्हणत असते, पार्थ मला समजतंय तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे, तुम्हाला माझ्याशी बोलण्यामध्ये काहीही एक इंटरेस्ट नाही आहे, पण एक गोष्ट सांगू, काव्या मला सोडलं, आईची चौकशी केली आणि लगेचच रिटर्न निघालेली आहे. काय मांजर निघाली पण रिटर्न? त्यावर ती म्हणत असते, हो आणि कशी निघाली, काय केलंय तिनं? त्यावर ती म्हणत असते, कॅब बुक केली आणि लगेचच ती निघालेली आहे. इकडे पार्थ विचार करतो, अच्छा म्हणजे मांजर लगेचच परत यायला निघालेली आहे तर? अच्छा म्हणजे कॅबने निघालेले आहेत याच विचारामध्ये तो असतो. त्याला असं वाटत असतं की नाही, मला जर फोन केला असता तर मी घ्यायला गेलो असतो, पण नाही केला मांजरीने फोन. इकडे आता काव्या कॅबमध्ये बसलेली असते. खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो, कॅबचा जो ड्रायव्हर आहे ना तो खूपच फनी दाखवलेला आहे बघा. इकडे आपली काव्या तर गाडीमध्ये बसलेली असते, तिचं काम चालू असतं, पण इकडे मात्र तो ड्रायव्हर खूपच फनी करत असतो. फनी म्हणजे काय तर त्याने त्याच्या बायकोला फोन केलेला असतो. गाडी तर चालवतच असतो, पण थोडासा स्पीड कमी असतो गाडीचा आणि मुद्दामूनच तो थोडासा रोमॅन्टिक होऊन बोलत असतो त्याच्या बायकोशी, अगे हे महिना काय कळतेस, काय गो हे असं, बोल ना गं माझ्याशी, दे ना गं मला एक पप्पी. ह्या सगळ्या गोष्टी तो मुद्दामूनच इथे फोनवर बोलत असतो. आता काव्या हे कसं काय ऐकून घेणार, कसं काय सहन करणार? ती लगेचच बोलत असते, ओ काय चाललंय तुमचं हे, तुम्ही अगोदर गाडी चालवा आणि जो काही रोमॅन्स करायचा आहे ना तो तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा. त्यावर तो म्हणत असतो, हे बघा मी गाडी चालवत आहे ना, तुम्हाला काही त्रास होतोय का? हे बघा मी तुमची कंप्लेंट करेल ना, मी कोण आहे माहीत नाही. त्यावर तो म्हणत असतो, कोण आहात कोण तुम्ही? मी IAS. काय तुम्ही झालात का? नाही मी आता एक्झामची तयारी करते, पण होईल ना, आणि मग तुमची कंप्लेंट करेल. अच्छा. त्यावर तो म्हणत असतो, अच्छा मग तुम्ही झाला नाही आहेत ना, तुम्ही आहात का? नाही ना, मग जेव्हा व्हाल तेव्हा मी माझं बघून घेईन, आणि कोणी जर दुसरं आलं तर मी त्यांचं ऐकून घेईन. मी तुमचं का बरं ऐकून घेऊ? आणि तसंही हे बघा, मला अजिबात तुमचं काहीच ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि लगेचच तो त्याच्या बायकोशी बोलायला सुरुवातच करत असतो. इकडे तो थोडीशी गाडी स्लो करत असतो. स्लो म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट त्याने जरा गाडी थांबवलेलीच असते आणि मुद्दामूनच त्याच्या बायकोसोबत तो बोलत असतो. आता काव्याला इथे प्रचंड राग येतो. ती म्हणत असते, हे बघा तुमच्या गाडीमध्ये कस्टमर असताना तुम्ही असं नाही करू शकत, आणि तुमचं हे सगळं काही काय चाललेलं आहे, तुम्ही असं का बरं बोलतायत? आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही ह्या पद्धतीने एखादं कस्टमर असल्याशिवाय नाही सगळं काही बोलू शकत. त्याचबरोबर आता हे बघा, मला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. आता लगेचच तो ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि गाडी थांबवल्यानंतर काव्या खाली उतरते आणि तेव्हा ती म्हणत असते, थांबा आता मी तुमची कंप्लेंटच करते. काव्या फोन लावायला जाते तर तेवढ्यातच आता जो ड्रायव्हर आहे तो गाडीतून काव्या खाली उतरल्याबरोबरच तिथून पळ काढतो. तिथून पळ काढल्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता तो तर निघून गेलेला असतो, पण काव्या म्हणत असते, काय ड्रायव्हर आहे, काय माणूस आहे, काय करायचं काहीच कळत नाही. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हा मला असा इथे का बरं सोडून गेलाय, आता काय करू मी, काय करू, जाऊ दे ना, मी त्यापेक्षा दुसरी एखादी कॅब बुक करते ना. लगेचच ती कॅब बुक करायला जाते, पण त्या एरियामध्ये कुठलीच कॅब तिला अवेलेबल नसते. त्यामुळे ती विचार करते, काय करू, देशमुखाला फोन लावू का? नाही 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 नको नको नको, देशमुखाला जर फोन लावला ह्या बोक्याला तर लगेचच पुन्हा म्हणेल माझी कशी आत्ता गरज पडली. आता खरं तर ती लावते पण लगेच फोन, आणि फोन लावल्यावर आता ह्या मांजरीचा मला का बरं फोन आला असेल, म्हणून तो फोन उचलतो. आता काव्या म्हणत असते, काय पार्थ तुम्ही कुठे आहात? त्यावर तो म्हणत असतो, आता कशाला मला उगाचच फोन केलाय, काय संबंध आहे फोन करण्याचा? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी जेव्हा तुम्हाला सोडवायला येत होतो तेव्हा तर काय बोललात तुम्ही, काही गरज नाही आहे माझी, मी एकटी जाते, हे करते ते करते. मग ठीक आहे आता या ना मग कॅबनी, आता मला कशाला उगाचच फोन केलाय, मला फोन वगैरे करायची काहीच गरज नाही, समजलं? असं म्हणता क्षणी काव्याचं काहीच न ऐकून घेता लगेचच आता पार्थ फोन कट करतो. आता पार्थने तर फोन कट केलेला असतो. इकडे मात्र काव्या म्हणते, काय बोका आहे, तरी मला वाटलंच होतं, मीच आपली उगाचच फोन करत बसले. नाही 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 मला काहीतरी केलंच पाहिजे, म्हणून ती लगेच आता इथे मानिनीला फोन करते. कारण ह्या एरियामध्ये कॅब नाही आहे, घरी तर गेलं पाहिजे, आणि ह्या एरियामध्ये मी एकटी कशी एवढा वेळ थांबू, म्हणूनच मानिनीला कॉल करते. मानिनीला कॉल केल्यावर ती म्हणत असते, आई थोडासा प्रॉब्लेम झालाय. त्यावरच आता मानिनी म्हणत असते, काय झालंय काव्या? त्यावर ती म्हणत असते, तो कॅबवाला ना मला अर्ध्या रस्त्यातच सोडून गेलेला आहे, प्लीज प्लीज. त्यावर मानिनी म्हणत असते,
ठीक आहे तू नको काळजी करूस, मी पार्थला पाठवते. त्यावर काव्या म्हणत असते, नाही नाही, त्या बोकाला अजिबात नाही पाठवायचं. काय काय म्हणालीस तू? नाही म्हणजे तसं नाही, तुम्ही ड्रायव्हरला पाठवा ना. त्यावर मानिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तुला ड्रायव्हर पाहिजे, ड्रायव्हरला पाठवू का, म्हणजे माझा मुलगा नको आहे का? त्यावर काव्या म्हणते, नाही म्हणजे तसं नाही आई, ते ना कामात असतील ना म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, लोकेशन पाठव, मी ड्रायव्हरला पाठवते. आता लगेचच इकडे मानिनीने ड्रायव्हरला सांगितलेलं असतं काव्याला घेण्यासाठी. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आता खूप रडत असते. ती त्याच विचारामध्ये असते. तिला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो प्रेक्षकांनो, कारण एवढं मोठं सत्य तिने ऐकलेलं असतं. तिला तो सगळा प्रसंग आठवत असतो. कशा पद्धतीने ती मेकअप रूममध्ये होती, कशा पद्धतीने तिथे दीपकाला, कशा पद्धतीने तिला किडनॅप केलं, कशा पद्धतीने तिच्यासोबत जबरदस्ती करून लग्न करण्यासाठी तो तयार झाला होता. ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात. पिहूचं ते वाक्य आठवत असतं, वसू मावशीनेच इथे दीपक दादाला हाताशी धरून तुला किडनॅप करायला लावलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आता नंदिनीला आठवत असतात. आणि त्यामुळेच जीवाशी बोलल्यानंतर जीवाने तिला सांगितलेलं असतं की तू तेच कर जे सत्य आहे आणि खरं आहे. आणि तेव्हाच हे सगळं काही ऐकल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यावर आता ती ते वसुआत्याकडे गेलेली असते. वसुआत्याच्या खोलीत गेल्यावर ती म्हणत असते, वसुआत्या येऊ का? त्यावरच ती म्हणत असते, हो ये ना, काय झालेलं आहे? आता इथे नंदिनी वसुआत्यासमोर येऊन उभी राहते आणि ती म्हणते, इथे वसुआत्या म्हणतात, बोल ना नंदिनी, काय झालं, काय बोलायचं होतं? त्यावर नंदिनी म्हणते, हो वसुआत्या, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हां बोल ना, मग काय झालं? वसुआत्या, तुम्ही मला माझ्या लग्नातून, बोल ना नंदिनी, काय झालंय? नंदिनी बोल. हो वसुआत्या. तेव्हा नंदिनी अगदी चाचफरडतच म्हणत असते, वसुआत्या, तुम्ही मला माझ्या लग्नातून दीपकला हाताशी धरून किडनॅप केलं होतं. वसुआत्या म्हणतात, काय बोलतेस तू हे? तेव्हा नंदिनी म्हणते, सांगा ना वसुआत्या प्लीज, तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं? त्यावर वसुआत्या म्हणते, नंदिनी तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना, काय बोलतेस, तुला कळतंय का? त्यावर नंदिनी म्हणते, वसुआत्या सांगा ना प्लीज, खरं सांगा ना, तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का? म्हणते, नंदिनी तू ठीक आहेस ना? त्यावर नंदिनी म्हणते, हो 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 मी अगदी व्यवस्थित आहे, मी अगदी ठीक आहे, पण प्लीज प्लीज सांगा ना, तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं ना? सांगा ना. त्यावर वसुआत्या फक्त तिच्याकडे पाहतच असते. आता नंदिनी म्हणत असते, हे बघा वसुआत्या, मी तुम्हाला खूप पेशन्स ठेवून हे विचारत आहे की तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का? मी तुम्हाला असं विचारत नाही की तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं ना. प्लीज वसुआत्या, मला खरं ऐकायचंय, प्लीज सांगा, तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का? तर वसुआत्या म्हणते, अगं मी का करेल असं? त्यावर नंदिनी म्हणत असते, प्लीज वसुआत्या सांगा, खरं खरं सांगा मला. आणि त्यावर वसुआत्या म्हणते, अगं कोणी सांगितलं तुला हे? त्यावर नंदिनी म्हणते, त्याने काय फरक पडतो कोणी सांगितलं ते? त्यावर वसुआत्या म्हणते, अगं फरक पडतो, सांगणारी व्यक्ती कोण आहे कोण नाही हे कळल्याशिवाय मी कसं सांगणार? जे तू मला विचारतेस ते खरं आहे की खोटं आहे, ती खरी अफवा आहे का खोटी आहे, ही सांगणारी व्यक्ती कळली की मग ठरवता येतं ती माहिती अफवा आहे का खरं आहे. तर सांग ना, तुला कोणी सांगितलं? त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, पिहूने सांगितलं. पिहूचा शब्द ऐकल्याबरोबरच मानिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड काय रंजकदार असा दाखवलेला आहे, त्याकरिता या व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा प्रेक्षकांनो. कारण आता नंदिनीने वसुआत्याला तर जाब विचारलेलाच असतो, पण आता हे घरच्यांसमोर आणण्यासाठी तिच्याकडे खूप मोठा ऑप्शन असतो. कारण ती मुलगी अशी आहे की कुठल्याच गोष्टी सहन न करणारी आहे. आता संध्याकाळी सगळेजण आरतीसाठी जमलेले असतात. नंदिनीने आरती केलेली असते आणि नंदिनीने आरती केल्यानंतर ती वसुआत्यासमोर आरती घेऊन आलेली असते. तेव्हाच इथे ती म्हणत असते, शत्रू जर घरचाच असेल तर मग काय करायचं वसुआत्या? त्यावर वसुआत्या म्हणतात, तू हे सगळं मला का विचारत आहेस? त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते, का म्हणजे का नको विचारू, तुम्हीच तर आहात ना. त्यावर वसुआत्या म्हणते, काय बोलतेस हे तुझं तुला समजतंय का? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो, माझ्या लग्नातून दीपकला हाताशी धरून मला गायब करणाऱ्या, मला किडनॅप करणाऱ्या व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून वसुआत्याच होत्या. आणि का केलं तर वसुआत्या तुम्ही असे? आमच्या चौघांचे आयुष्य तुम्ही वाटोळं केलीत. आमच्या चौघांच्या आयुष्याचं तुम्ही ते अगदी ते विचित्र पद्धतीने
विचित्र पद्धतीने सगळ्यांसमोर आणले. आमच्या चौघांच्या आयुष्यामध्ये वादळ आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून वसुआत्या आहेत असं ऐकल्यानंतर आता मानिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. मानिनीलाच काय, तिथे जमलेल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. काय काय केलंयस तू हे सगळं काही? तेव्हाच आता मानिनी पाहतच असते. मानिनी विचारते, काय काय वसुताई तुम्ही केलंय हे सगळं? तुमची एवढी हिंमत झालेली आहे नंदिनी, काय चाललंय हे सगळं? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो हो हे सगळं काही खरं आहे. पिहूला फिट येण्याचं कारण तेच आहे. पिहूने रम्या आणि वसुआत्याचं बोलणं सगळं काही ऐकलंय आणि आज मला सगळं काही पिहूने सांगितलंय. हे सगळं वसुआत्याने घडून आणलेलं आहे असं नंदिनी सगळ्यांना सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. आता देशमुख परिवार वसुआत्याला कसा माफ करेल का, हे त्यांच्यावरती आणखी कोणी काही आरोप करेल, त्याचसोबत ह्या सगळ्या केलेल्या चुकीची, ह्या सगळ्या केलेल्या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळेल हे पाहणं खूपच रंजक आणि त्याहूनही ते तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.